तेलंगणा राज्यातून मागील 8 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने अटक करत मोठे यश मिळवले। याबद्दल अधिक माहिती अशी की गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी व अंमलदार रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाम सोडर यांना वरंगल सायबर पोलीस स्टेशन तेलंगणा राज्यातून महत्त्वाची माहिती मिळाली। वरंगल पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी मोहम्मद मुनावर अली वर्ष 45 हा नाशिकमधील भद्रकाली परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने भद्रकाली परिसरात सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलंय। अटकेनंतर पुढील तपासासाठी सदर आरोपीला वरंगल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या कारवाईमुळे तेलंगणा पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेतील समन्वय पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून फरार आरोपींवर पोलिसांची करडी नजर कायम असल्याचं स्पष्ट झालंय। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।